Hey,
पायरी पंढरी काय करावे साधने अडवघीची येणे अभिमान नुरे ओढ अवघीची पुरे काय करावे साधने अड अवघीची येणे तुका म्हणे डोळा विठू बैसला सावडा काय करावी साधने अड अवघीची देणे महायोग पीठे तडे भीमरत्या वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे समागत तिष्ठन्तमानंद कंद परब्रह्मलिंगम पदी पांडुरंग गुरु ग्रंथमन दुसरीच्या न संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शरण शरण जी हनुमंता कुमालू रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मद दावाव्या सुभटा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री संताची माझा चरणावरी साष्टांग करी दंडवत मस्तक माझा पायावरी या वारती संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवे काय माझी वाणी मानेल संतासी रंगव चित्तासी आपुलिया ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथा जनाथा तुझ नमो गण गण गणात पाय पायरी पंढरी काय करावे साधने अडवघीची तिने प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा हा आणि सामान्य आणि विशेष अधिकाऱ्याला हा उपदेश करणारा अभंग सेवे करता निवडलेला आहे.
सेवा काय निमित्ताने सर्वांना कल्पना आहे. या वर्षी प्रथमच वर्षी श्री संत गजानन महाराज आश्रम टाकळी तालुका बाळापूर जिल्हा अकोला विदर्भ इथून या वर्षी आपण काढलेला हा दिंडी सोहळा आणि त्या दिंडी सोहळ्याचं आज हे त्या फडावरील ही कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आहे. विडाला महाक्षेत्राच्या महावारीला तुम्ही आपण सर्व लोक दाखल झालेला हो. आणि आमचं असं झालं, आमची 28ला मीटिंग झाली. मीटिंग म्हणजे हे कोण, आम्ही संतोष भाऊ त्यांच्या घरी मुक्काम केला आणि मुक्काम केल्यानंतर हेव्हा आम्हाला हसबाची दिंडीत पुण्यात जाता आता सालावत नियमाप्रमाणे आम्ही रुपला मार्चच्या दिंडीत जातो बा. हे म्हणत मला आपल्या इथूनच काढा, तुम्हाला काय सहकार्य लागत असेल. आश्रमवर आलो. आश्रम आला असताना प्रशांत महाराजची भेट घेतली, अमोल महाराजांची भेट घेतली, काही गावातल्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. सर्वांनी होकार दिला. 28ला मीटिंग झाली आणि 30ला दिंडीचं प्रस्थान झालं. दिंडी निघालेली आहे, पण दिंडी निघाली असताना म्हटलं मग पंढरपूरला कुठं राहावं, हा मोठा प्रश्न आहे ना. कारण हे काय मधातली वारी आहे का. पंढरपूरला कुठं राहावं. मग योगीराज गजानन महाराजच्या मंदिरामध्ये आमचे एक मित्र राहतात, गजा नावाचे साडभाऊ राहतात, ठाकरे साहेब. त्यांना फोन केला. त्याने मग 2-3 जागा पाहिल्या. म्हणजे 18 एकरामध्ये आहे, तिकडे गोपाळपूरला आहे, इथं आहे, तिथं आहे. ते काय मला पसंत पडली नाही. आणि न पसंत पडल्यामुळे हे आमचे म्हणत 65 एकरात. 65 एकरात एवढं सोपी आहे का, जाऊन पहा विडाला. ठाकरे साहेबांना आम्ही जास्त आग्रह केला आणि आग्रह केल्यानंतर ते या घरमालकाकडे आले, निकते साहेबांकडे आले आणि आले असताना साहेबांनी सांगितलं बा मी कोणाला भाड्यानं देतच नाही वास्तू, अजिबात मी आतापर्यंत देखील भाड्यानं दिलेले नाही. आपल्या आधी बॉम्बेचे लोक आले, त्यांनी सांगितलं आम्हाला 50 लोक आम्हाला हे 50,000 भाड्यानं द्या. त्यांनी सांगितलं बा आम्ही देऊ शकत नाही. लगेच मग आमचे ठाकरे साहेब आले असताना आता ज्यांच्या घरी आपला मुक्काम आहे त्यांचा जर विचार केला ना, योगीराज गजानन महाराजांचे फार मोठे भक्त आहे. त्यांना माहीत पडलं, म्हटलं प्रथमच वर्ष आमचं दिंडीचं आहे, आम्हाला द्या तुम्ही. त्याने लगेच होकार दिला. होकारच नाही दिला, पती पत्नी दररोज सकाळ आणि संध्याकाळी गजानन महाराजच्या दर्शनाला येतात आणि सर्व चौकशी करतात. फक्त वारकऱ्यांनी समजू नये की आपण सरकारी संडास मध्ये चाललो म्हणून, किंवा वारकरी समजू नये आपण एखाद्या धर्मशाळेत उतरलेला म्हणून. कुठे काही हे चालत नाही. कारण पंढरपूर म्हटलं असताना हे लोक स्वच्छतेचे भोगते आहेत. तुम्ही आपण काय 1 वर्ष येणार, पण दिंडी कायमच साहेबाकडे राहणार आहे. निघले असताना मग उदयनगर म्हणजे उंदरीचे लोक आमच्या सोबत याची आधी यांनी फोन केला, म्हणजे महाराज पंढरपूरले कुठे राहायचा. म्हटलं देवानं जागा दिली तिथं. म्हटलं आपण असं करू, चंद्रभागेत जाऊ, आंघोळ करू, चंद्रभागेचा अभंग म्हणू, पुंडलिकरायाजवळ येऊ, पुंडलिकरायाचा अभंग म्हणू, महाद्वारामध्ये येऊ, महाद्वाराचा अभंग म्हणू आणि आरती करू आणि ज्ञानोबराची एक ओवी म्हणू. आजी गुरु श्रीराम महाराजांची मेवणची दिंडी काढली त्यावेळेला म्हटलं एरवी तरी जाण दया भक्ताचे लक्षण जया मी अंत करणं ऐसो खाली. वारीत जर आपला कोणताच स्वार्थ नसेल तर भगवान का जागा देणार नाही. जागा अशी दिली राहिली ऐसे मुक्ताईची शेजारीच दिली. त्यानंतर जिथं आपण आहोत ते देखील पैशावाल्याचं निवास आहे, म्हणजे बालाजी निवास. विडाला प्रेमळ उभयता मुलं वगैरे सर्व ही मंडळी फार प्रेमळ आपल्याला भेटले. त्यांनी का आपल्याला ठेवलं असेल, वारकरी आहे म्हणून ठेवलं. तू मसान महाराज म्हणजे एसटीने तर एका वारकरी नसतात का. त्यांना माहित होतं कदाचित येणारा वारकरी तो हरिपाठ घेईल याची गॅरंटी नाही, येणारा वारकरी कापडा करेल याची गॅरंटी नाही, येणारा वारकरी कीर्तन करेल याचीही गॅरंटी नाही,
येणारा वारकरी पत्त्याचा ढाव मांडी याची गॅरंटी होती. त्यामुळे एकते साहेबांनी विचार केला ही दिंडी आहे आणि दिंडी म्हटलं की आपल्या घरामध्ये सर्व नियम चालतील. काकडा, हरिपाठ, त्यानंतर कीर्तन होतील. त्या हेतूने उदात्त अंतकरणाने त्यांनी आम्हाला होकार दिला आणि होकार दिला असताना दिंडीचं त्यांनी देखील भव्य प्रमाणामध्ये स्वागत केलं. स्वागत करून दररोज आमची विचारपूस सर्व व्यवस्थित करतात. हे जर आपली व्यवस्थित व्यवस्था करता तर आपले कर्तव्य आहे या वास्तूमध्ये व्यवस्थित राहणं. कसं आहे वारकरी म्हणतात तसं बोलते लोक गया म्हणतात. बहुतेक वारकरी जगा देत नाही. जेवता जेवता असं 3 खेप पाणी सांडतात म्हणजे ना पंगत बसली 3 खेप पाणी पात्रावरती अशा या महाक्षेत्राच्या महावारीला तुम्ही आपण येऊन ठेपलेला हो. कारण पंढरपूरचे 12 वारे आहेत. 12 कारण वर्षाच्या किती एकादशी आहे? 24 आहे. वद्य एकादशी ज्ञानोबऱ्यांची वारी असतो आणि शुद्ध एकादशी पांडुरंगाची वारी असतो. 24 एकादशी 12 एकादशीच्या वाऱ्या. आपण 12 एकादशीला येऊ शकत नाही. मग 4 वाऱ्या प्रमुख आहेत. आषाढी, कार्तिक, माघ आणि चैत्र. या 4ही एकादशीला आपण येऊ शकत नाही. म्हणून तुकोबरायांनी या संतांनी सांगितलं आषाढी निकट आला कार्तिकीचा हाट. या 4 पैकी 2 प्रमुख आहेत. आषाढी आणि कार्तिक. आषाढी कार्तिकी विसरून काम सांगत से बुजर पांडुरंग पांडुरंग. आषाढी दोन्हीचा हाट भरले घनदाट अपार मिळाले कारकरी रे. आषाढी कार्तिकी संत जन येती. एक म्हणे पुढे द्यायला पाहिजे होतं. आषाढी कार्तिकी संत जन येते. चंद्रभागेमध्ये स्नान जे करते का नाही तो म्हणे हे नाही लिहायला पाहिजे होतं. आता मग काय लिहायला पाहिजे होतं म्हणे आषाढी कार्तिकी भक्तजन येतील चंद्रभागेमध्ये घाण करून जाते. आज सकाळी एका जणानं झांपूर सोडलं त्याच्यात. आता काय हे काय सोडून राहिलं तू म्हणे मग बायकोन सांगत होतो चंद्रभागेत झांपूर सोडलं. आता कमाल केली ते काय येडे लोक झालेले आहेत. त्या बाया म्हटलं की तसं, माणसं म्हटलं की वारकरी म्हटलं की तसंच. असं नसावं. म्हणून वारीला येत असताना आषाढी आणि कार्तिकी वारीला आलं पाहिजे. नाही कार्तिकीला जमलं तर मात्र आषाढीला आलं पाहिजे. पण महाराज तुम्ही म्हणता आषाढीला वारीला आलं पाहिजे. त्या आषाढी वारीला येण्याचे आम्हाला 2-4 फायदे सांगा. आपण तुम्ही सर्व लोक शेतकरी वर्गातल्या देवटेवाल्या बाबा शेतकरी वर्गातल्या तुम्ही घरी गेले. आता वारी झाल्यानंतर घरी गेले. घरी गेल्यानंतर एखाद्या म्हटलं घर चालतं का कामाले तो हे विचारणार नाही कोण्या शेतात आहे, काम काय आहे, किती तास आहे, कोणतं काम आहे हे देखील तो काय विचारणार आहे. मजुरी किती आहे मजुरी. म्हणजे सामान्य माणूस देखील मजुरीचा विचार करत असतो. तुम्हाला महाराज 22 दिवस आम्ही घरादाराचा त्याग करून तुमच्या सोबत वारीला यावं याचं फल काय आहे. विडाला विडाला याचे 2-4 फल आहेत. पहिलं फल असं आहे वारीला जर आपण आलो संसारिक लोकांना तुम्ही सुखाची इच्छा देखील आहे आणि सुखाचे प्रयत्न देखील आहे. सर्वांची धडपड सुखा करता चालू आहे. सर्वांची धडपड सुखा करतात नाही आणि शास्त्राचा अबाधित सिद्धांत आहे प्रयत्न आणि इच्छा असताना फलप्राप्ती व्हायला पाहिजे. सुखाची इच्छा आहे सुखा करता प्रयत्न आहे प्रयत्न म्हणजे धडपड देखील आहे पण पदरामध्ये दुःख पडत आहे. आणि हे आमच्या संत महात्म्यांनी पाहिलं आणि पाहिलं असताना तुम्हाला सांगितलं तुम्हाला सुख पाहिजे का. हो सुखा करता तळमळ करून आले का म्हणे हो मग तुम्ही पंढरपूरला जा. सुखाला ही जरी तडसी तळमळ तरी तो पंढरीशी जा एक वेळ. एक वेळ तू पंढरीला जा. एक वेळ म्हणजे एकच वेळ आला पाहिजे असं नाही बरं. एक वेळच आमच्या प्रशांत महाराजच्या भाषेत म्हणजे प्रवृत्ती वचन आहे. एक वेळ म्हणजे तो नेहमी नेहमी येतो. एकदा गोळी कळली की विडाला. आम्हाला सुखाची गरज नाही
आमचा संसार सफल झाला पाहिजे. आम्ही काय करावं महाराजांचा काहीच नाही. ज्ञानोबा यांचा तुम्ही फक्त पंढरपूरला या, तुमचा संसार सफल होणार आहे. आजी संसार सुफल झाला हे केले पाय विठोबाचे, त्या विठोबाचे पाय पा आपला संसार सफल होणार आहे. एक जण म्हणे महाराज आम्हाला जन्म मरण रहित व्हायचंय. हा जन्म मरण रहित होण्याकरता तुकोबराय म्हणतात तुम्ही जर पंढरपूरला आले ना तर जन्मच नाही आपल्याला. तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्म नाही आला. जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी हाक विठाला. हे जण म्हणे महाराज आम्हाला हे नको, आम्हाला मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची. तुकोबराय मोक्ष पाहिजे तुम्हाला. मोक्ष कळतंय ना. मोक्ष म्हणजे अत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, कैवल्यांना मोक्ष. कळलीशील व्याख्या नाही महाराज. आम्ही सामान्य अधिकारी आहोत. आम्हाला सामान्य भाषेमध्ये सांगा. आमचे गुरुवारी तुकाराम बाबा नेहमी म्हणत असतात बरोबर फार वेदांतली भाषा बोलायची नाही. वारकऱ्यांच्या सामान्य शेतकरी लोकांच्या गडी उतरावं एवढा करता. मग मोक्षाची व्याख्या काय आहे? मोक्षाची व्याख्या आहे कायमचं दुःख जाणं आणि कायमची सुख प्राप्ती होणं याला म्हणतात मोक्ष. असं वाटते का कोणाला वर्षातून 1 महिना वर आयकॉनले राहा भरती म्हणून 8 दिवस 15 दिवस असं कोणाला वाटते का? नाही हो 2-4 दिवसातून लागली पाहिजे म्हणून नाही वाटत. बरं मग सुखाचं असं वाटते का? एखादा महिना आमचा सुखात जावा म्हणत नाही. 12ही महिने सुखात जावे ते शेजाऱ्याच्या पेक्षा जास्त सुखात जावे असं प्रत्येकाला वाटत असतो. शेतकरी वर्गातले लोक तुम्ही सोयाबीन करणारे पराठी करणाऱ्या तुम्हाला काय वाटते? शेजाऱ्यापेक्षा आपल्याला पीक जास्त झालं पाहिजे का कमी झालं पाहिजे असं वाटतंय का विढाला? मोक्ष प्राप्त करून या तुकोबराय म्हणतात. तुका म्हणे मोक्ष केल्याकड तात्काळ हा नाश अहंकाराचा. मोक्ष जर लागत असेल तर पंढरपूरला. एक जण म्हणे महाराज आम्हाला अहंकाराचा नाश करायचा आहे. आता ऐका अन्य क्षेत्रावर गेल्यानंतर अहंकाराची प्राप्ती होतो पण या क्षेत्राला नंतर अहंकार नष्ट होतो. दोन्ही प्रमाण सांगेल. करता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. म्हणजे अन्य तीर्थ केलं तर अहंकार निर्माण होतो. याचा अर्थ असा नाही की अमोल महाराजांनी आयोजन केल्यानंतर तीर्थयात्रेचं त्या तीर्थयात्रेत जाऊ नये म्हणून विडाला. अमोल महाराजांची आमची तीर्थयात्रा म्हणजे सामान्य लोकांना देवदर्शन व्हावं, तीर्थयात्रा व्हावी, त्यांनाही परमार्थ घडावा, आम्हालाही परमार्थ घडावा हाच उदात्त अंतकरणाचा हेतू असतो. अन्यथा दुसरं काहीच नसतो. त्यामुळे मग इतर क्षेत्राला आल्यानंतर अहंकार प्राप्त होतो पण या क्षेत्राला आल्यानंतर लवकरात लवकर अहंकार असतो. उठा उठी अभिमा जाई ऐसे स्थळ कोण ते या पंढरी सघडे खडा पाजर रोकडे वर्ण भीमान विसरली याती एक एका लोटांगणी जाती रे. लवकरात लवकर अभिमान जाणार. हे जाऊ द्या महाराज आमच्या पूर्वजाचा उद्धार झाला पाहिजे. आपले पूर्वज लय चांगली असते नाही. आता पंढरपूरला सांगायचं नाही म्हणा पूर्वजाची निंदा आपण कशाला करायचं. खाणारे पिणारे लावणारे ते स्वर्गालीच गेले असतील आपले पूर्वज. मग त्याचा उद्धार झाला असेल नाही महाराज. मग आम्हाला पितृदोष लागलेला आहे. पितृदोष जर असेल तो पितृदोष नष्ट करण्याकरता मग हे आम्ही लोक तुम्हाला सांगतो नागबली पूजन करा, तुम्ही त्र्यंबकेश्वरला जा, अन्य ठिकाणी जा. माझं म्हणणं आहे संतांचं म्हणणं आहे तुमचे जर पितृदोष घालवायचे असतील, पित्रांचा उद्धार जर करायचा असेल काहीच नाही गजानन महाराज सोबत 22 दिवसाची वारी करा. आमचा 22 दिवसाचाच प्रवास आहे विठाला. काय होणार आहे महाराज? कोबऱ्याचं प्रमाण आहे धन्य धन्य पांडुरंग सकड दोषा होये भंग पूर्वज उद्धरती सांग पंढरपूर देखली. फक्त पंढरपूर डोळ्याने जरीही पाहिलं तरी मात्र आपल्या पूर्वजाचा उद्धार होतो. महाराज हे आम्हाला शक्य नाही पंढरपूरला येणं जाणं. मग पंढरपूरचे जे वारकरी आहेत त्या क्षेत्रावर ते एखाद्या पंगत द्यावी अन्नदान करावं. कारण या क्षेत्रावर एक शीत जरी एक मुरमुरा मुरमुरा बरं कळला त्यांना एक मुरमुरा किंवा एक शेंगदाणा
जर वारकऱ्याच्या मुखात गेला तर आपला कोटीकुडाचा उद्धार होतून घ्या. येत एक अशी दिल्या अन्न होय कोटी कुडाचे उद्धरण, कोटी याग केले समान ऐसे महिमान या तीर्थाचे. बऱ्याच अन्नदात्यांची इच्छा होती की आमची बारसला घ्या, कोणी मुनी पौर्णिमेला घ्या. आता सरेंदर बारसाच दिल्या तर मग तेरशीला कोण जीव घालीन आम्हाला. विडाला विठाला 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 आणि आम्ही हे 3 महाराज असे आम्हाला मागायची सवय नाही. काऊन काय मालूम, प्रशांत महाराज असतील, अमोल महाराज असतील आणि मी देखील, आपला वार्षिक उत्सव असतो, आम्ही कधीच वर्गणी मागत नाही. अधिक महिना असेल कधी वर्गणी मागत नाही, शिबिर असेल कधीच वर्गणी मागत नाही. काही नाही, जेवढं आपल्याला वर्षभर येत असेल तेवढ्यावर आपण भागवायचं, दुसरं काही हेतू नसतो. बरं मग ठेवू नये कोण आहे रळ्याले मागना पुढे. विठाला 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 एक वाक्य मी बोलून जाणार माझ्या जीवनामध्ये. मी पुढचं पाऊल, मागचं पाऊल पुढे टाकत असताना ते देवाकरता, समाजाकरता, संतांकरताच टाकत असतो. आणि 1 रुपया जरी माझ्या जवळ आला तर तो माझ्याकरता नसतो, तो गजानन बाबाच्या सेवेला असतो. विठाला मले काही या बॉ लोक सारख्या बांगड्या घ्या लागत नाही, काही लुगडे घ्या साड्या घ्या लागत नाही, काही लेकराले खेळणे न्या लागत नाही. खेळण्यावाल्या विठाला शेगावले सस्ते भेटतात ना, अकोल्याले त्याच्यापेक्षा स्वस्त भेटते. पंढरपुरात जी वस्तू 50 रुपयाला असेल ते आपल्या अकोल्या 30 रुपयाला ना 25 रुपयाला भेटते. पण नाही, मग घरी गेलं काहीच जर नेलं नाही थैली तर सून तर आदे उपट करील ना. ज्याला म्हणे मेला एवढे मोठे पैसे खर्च केले, पोरीले एखादी बावली नाही आणली आणि पोट्ट्याले बंदूक नाही आणली, तुया गोडी घातली पाहिजे तुया शाताळ्यात. आता तरी बराय दत्त भाऊ, लोक ऐकून ऐकून सुधरून राहिले गोपाल भाऊ. नाहीतर पूर्वीचे लोक पंढरपूरला काय नेत होते, चाळ चाळ चाळ. एकानं विचारलं का रे चाळ्याच्या दुकानावर कशी काय करते, म्हणे ज्ञानोबराने सांगितलं ज्ञानदेव पुशे निवृत्तीची चाळ. म्हटलं येड्या हे चाळ आहे काय, लोक असतील कुठं डोकं चालवत असतील. तिकडे नाही जायचं आपल्याला. चला मला तिकडे जायचं नाही, हे आपल्या पूर्वजाचा उद्धार करायचा असेल तरीही मात्र पंढरपूर हे महाक्षेत्र आहे. आणि या महाक्षेत्राचा महिमा शास्त्राने वर्णन केलेलं आहे, पुराणाने वर्णन केलेलं आहे, देवाने केलेलं आहे, ऋषी मुनीने केलेलं आहे आणि सर्व साधू संतांनी या क्षेत्राचा महिमा वर्णन केलेला आहे. ऐका, पुराणाने वर्णन केलेलं आहे सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव. शास्त्राने हा भाव, शास्त्राने सांगितलं पंढरपूर हे सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आहे, एक शास्त्र प्रमाणित झालं. त्यानंतर देव प्रमाणित आहे. भगवान शिवजी ऋषी मुनी जवळ सांगतात, शंकर सांगे ऋषी जवळी सर्व तीर्थ माध्यान काढी, येती पुंडलिका जवळी करती आंघोळी वंदती चरण. या क्षेत्राचा महिमा भगवान शिवजीनं वर्णन केला. या क्षेत्राचा महिमा ऋषी मुनीनं शुक सनकादिक नारद तुंबर भक्ताच्या कोटी कवाडा आडोनी पाहता ती जग जेठे. बरं, सर्व संतांनी या क्षेत्राचा आदर केला. मंडळी, या क्षेत्राची वारी तुम्ही आपण लोक करतो असं नाही, व्यासांसारखे शुकाचार्यांसारखे तिन्ही देव वारी करतात या देवाची. विठाला आता गोंधळामध्ये आलं ना, 33 कोटी देवच्या मुंडा अष्ट कोटी भैरव म्हणजे सर्व या वारी, सर्व 33 कोटी देवता वारीला येतात, सर्व ऋषीमुनी देव वारीला येतात. त्यानंतर सर्व साधू संत वारीला येतात आणि ओतून 12 सोयाच्या आधी घरी जायचा प्रयत्न करता. धन्यवाद दाते महाराज. विठाला आणि मी जाणाऱ्या लोकांच्या आड येत नाही. मी आता जाऊ दे, बरं मोकळी जागा होती आपल्याला, कुठं बसत नाही. या संसारी लोकांच्या नांदीच लागायचं नाही, कारण याचे अनेक काम असतात. मी आतला आला शिनबा फोन, हॅलो येता का नाही, पोरीला खाली आणा लागते ना, नाही का दुसरी आहे का, यातलं असंच आहे का, पहिली आखाडी असेल तर मग पोरीला आणायला जावं लागतंय म्हणून म्हटलं बा चालले असतील महाराज, जाऊ दे आपण कशाला आड यायचं.
ही आड येत नसतो. विठाला विठाला. विठाला 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 विठाला. माझ्या जीवनाचा माझा एक स्वभाव आहे, मी कोणाला नाराज करत नाही. मला नाही धकलं तरी घेतो मी. काय करता मग नाराज करत नाही आपण. कोणालाच नाराज अजिबात करत नसतो. म्हणून चला असो. आणि असा हा वारीचा उपक्रम आपण काढलेला आहे. म्हणजे साधू संतांनी, ऋषी मुनीने, शास्त्र पुराणाने सर्व या क्षेत्राचा महिमा वर्णन केलेला आहे. आणि या क्षेत्राची वारी घडावी. गेल्या 30 वर्ष आम्ही रूपलाल महाराजांच्या दिंडीमध्ये चाललो. पण या वर्षीही सर्वांच्या मनामध्ये आलं, लोकांनी प्रतिसाद दिला. बरं, आपल्या आश्रमचा सेवा गट आहे श्री संत गजानन महाराज मठ, टाकडी खुरीशी, अकोला विदर्भ. त्या गटाने आम्हाला जवळजवळ 11,111 दिलेले आहे. त्यानंतर आमच्या गावचे काही वारकरी मंडळी गाडी घेऊन येतात. गाडी घेऊन सुनील पाटील असतील, राजू पाटील असतील, सरपंच साहेब असतील, संतोष मामा असतील, हे सर्व मंडळी आली. त्यांनीही विचार केलेला आहे की बुवांजवळ पैसे नाही, मग त्यांनीही वर्गणी केली आणि त्यांनी आम्हाला दिलेले आहे. त्यानंतर गणेश पाटील आमचे दुर्गादेवीचे, ते काल आले लगेच त्यांनी सांगितलं, बुवाजी पैसे जरा कमीच असतील. म्हटलं हो, इकून जाऊ कामाले मग यायचे देऊन देऊ. ते म्हणत नाही. लगेच त्यांनी पैसे काढले आणि आमच्या हाती दिले. काय हो, लोकांची उपकार आहे. मी तर म्हणतो ही दिंडी सोडा, 10 वर्षाच्या आधीच आपण काढायला पाहिजे. म्हणजे भगवंताची कृपा आहे, गजानन महाराजचा आशीर्वाद आहे, सर्व लोकांचं सहकार्य आहे आणि दिंडी कोणत्याच प्रकारचा अडथळा न येता व्यवस्थित आले. कारण 30 तारखेला दिंडीचं प्रस्थान झालं. सर्व मुक्काम एकाच वर्षी लागले. विडाला विडाला. काही प्रशांत महाराजांनी फोन केले, काही अमोल महाराजांनी फोन केले, काही आम्हीही फोन केलेले आहे. फोनवर व्यवस्था. 12 वाजता फोन केलं, संध्याकाळी डायनिंग टेबलवर जेवा म्हणत. कमाल केली गड्या. ही कृपा कोणाची आहे? आणि प्रेरणा गुरुवर तुकाराम बाबाची. दिंडी काढायच्या आधी बाबाकडे गेलो मी. बाबा, पंढरपूरला दिंडी काढा वाटते. त्यांनी होकार दिले की कोणतेही काम यशस्वी होतं. माझा अनुभव आहे, काही हरकत नाही. चांगला उपक्रम आहे. काढा दिंडी म्हटल्यानंतर त्यांनी म्हटलं, बाबा काही मुक्काम लागायचे राहिले, लागतात म्हणत मुक्काम. अक्षरशः फक्त एकच दिवस आम्ही स्वयंपाक केला. विढाला इथल्या पंक्तीचा प्रश्न, इथल्या पंक्ती फक्त आम्ही स्टेटसला ठेवलेलं की पंढरपूर क्षेत्रामध्ये ज्यांना अन्नदान करायचं असेल, आमच्या 2 वारकरीच केली बा. उदयनगरच्या म्हणजे उंदरीच्या वारकरीने दोघांनी 2 पंक्ती घेतल्या. म्हणलं पैदल आलेले आहे, यांचं कशाला आपण घ्यायचं. त्यानं नाही, आम्ही 20 दिवस दुसऱ्या गावाला जेवलो, त्यांचे उपकार झाले, निदान 20 वारकरी तरी आमचे जेवले पाहिजे, म्हणजे वारीचं पुण्य आमच्या पदरामध्ये पडेल. विढाला काही ना फोन पे वर पाठवले, काही ना महाराज हे पंगत आमची कायम ठेवा बरं, आता कायम ठेवा. म्हटलं या वर्षी 35च लोक आहे, पुढे जर 50 झाले तर 50 नाही 500 लोक जरी झाले तरी मात्र आम्ही देण्याकरता तयार आहोत. काय लोकांचा भाव. लोक देतात पण कोणालाही देत नाही, जे निरपेक्ष आहे त्यांना देतात. विढाला लोक देतात, कोणालाही देत नाही. ज्याचा हात चांगला आहे त्याला देतात. लोक कोणाला देतात, लोक तर उभे नाहीत करत. अंगार डबी नाही देत, अंगार पेटी काढायची पेटी. सकोन अंगार पेटी घेतली एका जणानं, संध्याकाळी आला कार्य म्हणे सकोन अंगार पेटी नेलती ना, ते देणं. मग अरे चुन्याची पुडी सकाळून उठल्या बरोबर तंबाखूले चुना घेतला, याच चहा पाणी झालं. आंघोळ करून आल्यावर कार्य म्हणे मग चुन्याची पुडी घेतली. चुन्याची पुडी काही महाग आहे का? काही महाग आहे का? काहीच महाग नाही. तरीही लोक एकामेकाला देऊ शकत नाहीत. बाकीचं तर लय झालं बा. म्हणून सर्व लोकांना हे दिलेलं आहे, प्रतिसाद दिलेला आहे. वारी काढलेली आहे. वारीचं पहिलंच वर्ष आहे आणि मी पुनश्च सांगतो, आपल्याला वास्तू एवढी चांगली मिळालेली आहे की खरंच गजानन महाराजची कृपा आहे बा. विढाला 2010 मध्ये गुरुवारी बाबांच्या आज्ञेवरनं आम्ही गजानन महाराज, श्रीराम महाराज आणि भगवान पंढरीश रुक्मिणी देवी
आणि गुरुवर्य वासुदेवजी महाराज यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली. तेव्हापासून सेवा चालूच होती. दररोज सेवा असतो. काकडा, हरिपाठ, नैवेद्य सर्व आमचे बाळू मामा आहेतच. नेहमी मंदिरामध्येच वास्तव्याला असतात. त्याच्या घरी काही नाही असं नाही बरं. सर्व उपलब्धी असताना देखील ते कायमच्या आमच्या मंदिरामध्ये राहतात. आमचे गजान मामा राहणी असतील ते तर बहुतेक घरी जातात का नाही काय मालूम. एकदा आले की जाई वाटत नाही. विढाला विठाला 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 विठाला. त्यांनी संकल्प केला आज सकाळी चंद्रभागेत. पुढच्या वर्षी मी पहिल्या दिवसापासून पैदल येईल. बरोबर आहे ना संकल्प. पाहो काय राजा पोराचं लग्न होते ना. टेन्शन घेऊ नका ना. विढाला विठाला 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 विठाला. चला बा असो. आणि असं असताना जी प्रेमाची मंडळी आहे ते आमचा शोध घेत इथपर्यंत आलेले आमची विटाडीचे शोधात आले गाडीवा आले. ही मंडळी आलेली आहे. वाडेगावची मंडळी काही आमच्या जवळ आलेली आहे. त्यानंतर चिंचोलीची मंडळी गेली असती. हा बरं जाऊ दे बसू द्या. ते चालत आले त्यामुळे दमले ते. विढाला विढाला विठाला 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 विठाला. रेल्वेत म्हटलं मी. तुम्ही पुढचा एखादच ना. त्यामुळे रात्रीला झोप झाली नाही. आणि सकाळूनच पार्टी बायानं काढून दिलं असेल. जा 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 लवकर रेल्वे निघते. जा 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 लवकर रेल्वे निघते म्हणून जाऊ दे. असो विनोदाचा भाग सोडून द्यायचा. अशा या महाक्षेत्रावरती महावारीला तुम्ही आपण आलात. आणि तुम्ही आपण आला असताना तुमच्या सेवेकरता गजानन महाराजच्या सेवेकरता भगवान पंढरीशाच्या सेवेकरता निवडलेला. आता याच्यावर बरंच विश्लेषण तुमच्या महाराजांनी केलेलं आहे. कारण पंढरपूर सारखं क्षेत्र नाही. चंद्रभागेसारखं तीर्थ नाही. पुंडलिकरायासारखे संत नाहीत. आणि भगवान पंढरीशासारखा पांडुरंग नाही. हा सर्वोत्तम हे सांगून गेलो. तोपर्यंत मी बरंच पाहिलं. उदंड पाहिले उदंड ऐकले उदंड वर्णले क्षेत्र माहिती. ऐशी चंद्रभागा ऐशे भीमातीर ऐसा विठेवर देव कोठे. चंद्रभागेच फक्त इतर तीर्थावर गेल्यानंतर आंघोळ केल्यानंतर फल आहे. हे फक्त डोळ्यांनी पाहिली. अवघीच तीर्थे घडते एक वेळा चंद्रभागा डोळा. मग काही काही ना पहिल्या दिवशीच पाहिली. त्या दिवस पासून वटीत धुतली अंग. विढाला चालणं चंद्रभागेवर नाही म्हणे. मला हे नळातलं पण तिथलंच आहे म्हणे. मी आता कमाल केलतोय आता. म्हणजे हा तुकोबर आहे तर एवढं बोलले उगी तीर्थे. नामदेव याच्या पुढे बोलले एक एक तीर्थ घडती कोटी वेडा. चंद्रभागा डोळा किती तीर्थ आहेत माहिती का. 3.5 कोटी तीर्थ आहेत. काही तीर्थ गटार झालेले आहेत. सर्व तीर्थाची आपण आंघोळ करू शकत नाही. प्रशांत महाराज बोलले त्या दिवशी. मग सर्व तीर्थाची आपण आंघोळ करू शकत नाही. काही काही तीर्थ लोपलेले आहेत आपल्याला माहितच नाही. त्यामुळे मग ते तीर्थाची आंघोळ करू शकत नाही. पण सर्व तीर्थाची आंघोळ होण्याकरता मग काय करावं लागणार आहे. समुद्राची आंघोळ का तीर्थे जया त्रिभुवनी घडती समुद्र वाघवाणी. समुद्राची आंघोळ केली की सर्व तीर्थाची आंघोळ घडते. मग समुद्र रामेश्वरमला द्वारकेला तिकडे कन्याकुमारीला जावं लागणार आहे. पण ते सर्व तीर्थ एक एक वेळा नाही कोटी वेळा घडतात. चंद्रभागेसारखं तीर्थ नाही. पुंडलिकरायासारखी अवघ्या संत कळा भेटी. अवघे संत किती संत आहेत माहिती आहे. बाप रे बाप. ऋषी मुनी सनकादी काही काही संत आपल्याला ओळखू येत नाही. हयात असताना संत ओळखू येत नाही. त्यामुळे आपल्या हातून त्यांची अवहेलना होत असतो. मग या सर्व संतांचं दर्शन तुम्ही आपण घेऊ शकत नाही. सर्व संतांचं दर्शन घेऊ शकतो का. फक्त पुंडलिक रायाला पाहिलं किंवा दर्शन जरी घेतलं तरी सर्व संतांचं दर्शन होतो. काय महिमा आहे राजा. विढाला हीच पापी गेली दिगंतरा. अरे देखली हा म्हणजे आपण फक्त पंढरपूर डोळ्यांनी पाहिलं नगर प्रदक्षिणा करताना. अवघेची पापे. अवघे म्हणजे किती किती पाप आहेत माहिती आहे का. पंचमहापातकी विश्वासघातकी. पंचमहापातक आहे. काही सूक्ष्म पाप आहेत काही महापाप आहेत काही कारण पाप आहेत काही महाकारण पाप आहे. आमचे देगलूरकर बाबांनी सांगितलं 3.5 कोटी प्रकारचे पाप आहेत. आणि ते सर्व पाप पंढरपूरला आल्यानंतर पंढरपूर डोळ्यांनी जरी पाहिलं तरी मात्र सर्व पाप नष्ट होता. कसेही जरी असलात तरी मात्र त्यांचा उद्धार देखील होत असतो. पंचमहापातकी विश्वासघातकी जी यमादिकी गांजेली
ऐशा पतिता करावे सना पूर्वी माझे अर्थ पांडुरंगा लटके जरी असे नामयाशी पुसा आहे त्या भरोसा माझी नामे. म्हणून अशा पद्धतीने फार मोठा या पंढरपूरचा महिमा साधू संतांनी वर्णन केलेला आहे. असं असामान्य क्षेत्र तुम्हा आपल्या लोकांकरता हे अनाथ लोकांकरता भगवंताने निर्माण केलेलं वैकुंठ आहे. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण. मला नवल वाटलं गोपाल भाऊ, नवल असं वाटलं सर्व देवाचे अवतार कुठे झाले? उत्तर भारतात झाले का नाही? मग त्या उत्तर भारतातल्या लोकांचंच उद्धार झाला. आपल्या उद्धाराचं काय साधन होतं? आपल्या उद्धाराचं साधनच नव्हतं. आणि भगवंतानी विचार केला महाराष्ट्रीयन लोकांचा यांचा उद्धार व्हावा याकरता तो परमात्मा उत्तर प्रदेश सोडून आपला पुंडलिकाचा भाव पाहून या ठिकाणी आला. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळेवणी झाला यता निज प्रेम भक्ती भक्ता ह्या घ्या आता म्हणत असे धन्य पुंडलिका बहु बरे केले निदान आणले पंढरी. खरं खरं थोर उपकार खरे म्हणजे हे पुंडलिक रायाचे तुम्हा आपल्या लोकांवरती हे उपकार झालेले आहे. त्यामुळे आपल्या उद्धाराचं एकमेव साधन पुंडलिक रायाने तुमच्या आपल्या करता या पंढरपूर महाक्षेत्रामध्ये आणून ठेवलेलं आहे. आणि या महाक्षेत्रावरची ही महावारी आहे. आणि अशा महावारीच्या निमित्ताने सेवा एकादशीच्या दिवशी आली म्हटलं अभंगच कोणता घ्यावा, कारण या महाराज लोकांसोबत समोर घेताना थोडी अडचणच नाही राहते. सामान्य लोक तर मग मी बागतच बोलतो काही विढाला मात्र हे महाराज मंडळी सर्व असल्यामुळे सर्व आणि आमचे सोबतचे वारकरी लय तरबेज आहेत. कारण दररोज त्यांनी प्रवचन ऐकले, कीर्तन ऐकलेले आहे, त्यामुळे लय तरबेज झालेले आहे. त्याच्याकरता सर म्हटलं मग आता काय बोलावं, थोडा ज्या क्षेत्रावरती आपण आलो त्या क्षेत्राचा महिमा वर्णन करावा या हेतूने सेवेकरता निवडलेला भंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि सामान्य आणि विशेष उपदेश करणारा भंग आपण सेवेकरता निवडलेले. आता उपदेशाची रीत आहे भ्रांत, विप्रलंबी, यथार्थ. उपदेशाची रीत आहे आज्ञा, अनुज्ञा, अभ्यर्थना आणि उपदेश. उपदेश कोण करावा, कोणाला करावा, का करावा आणि कसा करावा हे प्रकार आहेत. आपण कधी कधी काही लोक भ्रांतातला उपदेश करतात. भ्रांतातलं लोक आई वडील मुलाला भ्रांतातला उपदेश करतात. लावण्या मोह संसारी गोईती अंतकाडी होती. बरं सरेल माहितीये का नाही, संसार दुःख मुळे आहे. पोराची लग्न करायची घाई का आले करता काम नाही, नाम नाही हे आहे का नाही. महत्वाचं आहे तर म्हणजे सर्वांना माहित आहे संसार दुःख मुळे आहे. संसारामध्ये काही खरं नाही, काहीच नाही, सार्थकता नाही, अजिबात नाही. तरी मग काही असतो म्हणजे भ्रांतातला उपदेश आई वडील करत असतात. विप्रलंबी उपदेश फक्त दुसऱ्याला सांगावं म्हणजे साध्या भाषेत लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपले कोरडे पाषाण, दुसऱ्याला पद द्यायचे आपण वांग्याची भाजी खायचं, आपलं असं असते. विप्रलंबी उपदेश फक्त दुसऱ्याला सांगावं. गावात दिंडी आली, त्या दिंडीत काही कीर्तनकार नव्हता. मग त्या लोकांनी सांगितलं बा तुमच्या गावात महाराज त्यानेच कीर्तन करायला लावा. त्यांनी कीर्तन केलं. त्यांनी पंढरपूर प्रकरणाला अभंग घेतला. पंढरीचं, चंद्रभागेचं, पुंडलिकरायाचं, संत महात्म्याचं सर्वांचं स्खलित वर्णन केलं. सर्वांच्या अंतकरणामध्ये पंढरपूर विषयी भाव निर्माण झाला. घरी गेले कीर्तन झाल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या बॅगा भरल्या. बॅगा म्हणा, पडश्या म्हणा, थैल्या म्हणा, भरल्या देणं, वडकट्या बांधल्या. सकाळी दिंडी निघाली. हे निघाल त्या दिंडीमध्ये येशीत आले आणि येशीत आले असताना महाराज दिसत नाही. महाराज ओ महाराज चाला ना वारीले, निघलेच ना का? तो म्हणे ते सांग्यापुरतच होतं, माझं पेरणं कोण करीन. हा जरा विप्रलंबी उपदेश. काकडा घेत जा तुम्ही पसरत जा. विढाला दररोज आता इकून गेल्यानंतर प्रत्येकाने हरिपाठ घ्यायचा, पण सांगणाराने आधी घेतला पाहिजे का नाही. उपदेशाचा परिणाम का नाही? उपदेशाच्या मागे उपासना राहिली नाही. उपदेशाचा परिणाम व्हावा असा वाटत असेल त्याच्या मागे उपासना असली पाहिजे तर त्याचा परिणाम होतो, अन्यथा होऊ शकत नाही.
बरेच आपल्याजवळ उदाहरण आहेत, पण मी तिकडे जाणार नाही. उपदेश हा विप्रलंबी उपदेश आहे, हा भ्रांतातला उपदेश आहे. पण यथार्थ उपदेश पहिल्याने साधू संतांनी केलं, नंतर समाजाला सांगितलं. तुका म्हणे करुणी धावे त्याचे पाय माय, अनुभव आले अंगा ते या जगात येतसो. तुका म्हणे कुणी सांगे माझा अनुभव आहे अंगे. म्हणजे पहिल्याने साधू संतांनी केलं, नंतर समाजाला सांगितलेलं आहे. तुकोबराईकडे काही मंडळी आली, आणि काही मंडळी आले असताना उपदेश कोण करावा, कोणाला करावा, का करावा आणि कसा करावा, हा महत्वाचा भाग आहे. उपदेश कोण करावा म्हणजे कोणही करावा, तो कोणता कोणी ना करावा, संतांनी करावा. नाही संत चिन्ह उमटले अंगे नाही संत चिन्ह उमटले अंगे उपदेशाला गे पात्र झाला उपदेशाला गे पात्र झाला उपदेशाला गे पात्र झाला उपदेशाला गे हो, तुकोपर्यंत उपदेश संतांनी करावा. नाही संत चिन्ह उमटले अंगी उपदेशाला गी पात्र झाला. संतांचे लक्षण नाही, संतांचे लक्षण म्हणजे अनुभवजन्य संतांचं वाक्य नाही. उपदेश करायला लागला म्हणून त्यांचा उपदेश नाही, म्हणून संतांनी उपदेश करावा. कोणाला करावा म्हणजे कोणाला करत जावा, कोणाला नाही. क्रोधी अविश्वासी त्यासी बोधक ऐसा व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये. म्हणजे क्रोधी अविश्वासी माणसाला उपदेश करायचा नाही. आता ऐका बरं, चंद्रदेव आहे पण कोणाचा, चतुर्थीचा उपवास करणाराचा. भिकारी देव आहे पण कोणाचा, समोर जर दाता देणारा असेल त्याचा. ज्ञान देणारा देव आहे पण कोणाचा, समोर जर जिज्ञासू ऐकणारा असेल तर त्याचा. तस पती देव आहे कोणाचा, आणि दररोज भांडण करणाऱ्या बायाचा. त्यामुळेच तर आम्ही बाया घेतल्या नाहीत पिढाला विढाला. हे लोक असे संतोष भाऊ येळे आल्यापर्यंत का बाया नाहीत का आले पाहिजे, बाया बे बाया नाहीत का. मी म्हटलं नाही बा, मग काय खराय दिंडी सण घ्या. मी म्हटलं का म्हणे ते म्हणेल नाही का चल ग सखे पंढरीला. हा मी म्हटलं सखीच तर घोर करतील का विढाला. सखीने एकटील देत जा पाठवून, पण तुम्ही एकटे जा वारीला. हा जाऊ द्या आता, कारण पंढरपूरच्या वारीला भगवान शिवजी पार्वती मातेला सकुटुंब परिवार घेऊन आले, तर कितीतरी फजिती झाली तीच ना त्यांची. तिकडे जाणार नाही, प्रसन्न बोलून गेले ते एक दिवस. चला आपल्याला तिकडे नाही जायचं. माझा भाव असा सांगायचा आहे की मग उपदेश करत असताना हा म्हणजे चंद्रदेव आहे. लुप्तानाम्याच को शत्रू चोराणाम चंद्रमारिपू चार स्त्री नाम पती शत्रू मूर्खानाम बोधको रिपू. मूर्ख माणसाला अजिबात बोध करायचं नाही. अगदी सोपं बोलतो. आपल्या बोलण्याने आपल्या मुलाला राग येत असेल, आपल्या बोलण्यावर आपल्या मुलाचा विश्वास नसेल, तर शहाण्या बापाने उपदेश करू नये. खुशाल पथक घेऊन दिंडीत यावं विढाला. आता तुम्ही लय कष्ट केले पहिले, आणि यायला जर सांगितलं तर मग आम्ही 6 महिने धरले, आम्ही अमुक केलं ठमुक केलं ठमुक केलं. काही करू नका. त्याचा विश्वास नाही बसला तुमच्यावर, विश्वास नाही, त्यांना राग येते. त्यामुळे मग बोलायचं नाही. अविश्वासी माणसाला उपदेश करायचा नाही. पुन्हा हा उपदेश करत असताना कसा संतांनी करा, का करावा. कुत्र्याला गती, शत्रूला प्रगती, आणि साधूला जीवाची अधोगती आवडत नाही, म्हणून संतांनीच उपदेश करावा. याच्यापेक्षा दुसरं बोलतो. खरं हित कशात आहे, फक्त आणि फक्त संतांना माहित आहे. शोधणे आले संत हिताहित जगाचे, हिताहित देखती हानी कणवा घेपती पुसोणी शीन हरती देती सो. येतो हिताचा कडवडा पडती हाती म्हणून काढा. हा तुम्हा आपल्या लोकांचा हिताचा कडवडा येतो, त्यामुळे संतांनीच उपदेश करायचा. पण महाराज अधिकार परतो करावा. अधिकार तैसा करू उपदेश, अधिकार तैसा दावियाला मार्ग. अधिकारी असेल त्याप्रमाणे. तुकोबराईकडे काही मंडळी आली, आणि काही मंडळी आले असताना साधक लोक आले. त्यांनी विचारलं, तुकोबराय आम्हाला सुखाची प्राप्ती पाहिजे, आणि सुखाच्या प्राप्ती करता आम्ही काय साधन करावं. तुकोबराय तुम्हाला खरंच जर खरं सुख लागत असेल तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये
काहीच करू नका, फक्त पंढरपूरचे वारकरी व्हा अभंगाच्या पहिल्याच्या. होय होय वारकरी, 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 पायी पायी रे पंढरी, 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 पायी रे पंढरी, पायी रे पंढरी, पायी पायी रे पंढरी, पायी पायी रे पंढरी. काय करावी साधने, 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 काय करावी साधने. विनोद मारस करतात टाळी वाजवून. ही मंडळी एवढं आमच्यावर प्रेम करतो. आमचे दाते महाराज झालेले आहेत दिंडीमध्ये. त्याचप्रमाणे आदरणीय जे नेहमी आमच्या सोबत असतात जे विनोद महाराज आहेत, विशाल दादा आहे. त्यानंतर तरी एक गिराई घरी राहायला थोडं आला संसारामध्ये व्यक्ती म्हणजे जगदीश पाटील. हा हा हा, ती जर असते ना, आणि विशेष सहकार्य आम्हाला केलेलं आहे या मुलीच्या मंडळीने. हे असल्यामुळे भजन भजन म्हणजे भजनच. विठाला ढला 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 ढला. हे नागझरीची माऊली तरी एवढे आहेत पण कमाल आहे त्यांची. किती सेवा करतात. काय त्यांचं म्हणणं, तिरुक तिरुक, हा हे तिरुक बापरे बाप. दिंडी पोचल्यावर पाणी आणतील, जेवायला बसलं की पहिल्यांदा वाढ करतील. काय लक म्हटलं. आणि चालण्याचा वेग तर एवढा आहे, फता घेतली की बहुतेक जास्त जोराने चालता येते वाटतंय. म्हणजे एवढा वेग होता, ताशी 5 किलोमीटरचा. विडाला ढला 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 ढला. आणि यायच्या भजनाचा, कुंद्रीवाल्याच्या भजनाचा त्याचा 100चा स्पीड होता. 100चा म्हणजे गळ्यात टाळ घातलं की सुरूच. पाहिलं का, कमाल झाली. 1 मिनिट तर दम खा, 1 मिनिट देखील दम खाल्लेलं नाही. लय गोड. असं सहकार्य करत जा बरं. विनंती करणार आहोत, कारण पडलेल्या कामाला आपण हात लावला पाहिजे. नवीन जुन्याचा संसार तर कोणी करते, नवीनचा करण्यामध्ये महत्व आहे. विडाला ढला 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 ढला. चला, ही सर्व मंडळी आमच्यावर नितांत प्रेम करणारी मंडळी आहे. साऊंडवाल्याचा काही प्रश्नच नाही. संतोष भाऊला म्हटलं साऊंड घेऊ नको, माझ्याजवळ काहीच नाही तुला देण्याकरता. संतोष भाऊ म्हणत, बुवाजी मला काहीच पाहिजेत नाही, न्या घ्यास. त्यानंतर आमचं प्रस्थान झालं. आमच्या थैल्या खांद्यावरच होते. आमच्या गावातीलच ज्ञानखेडची सद्ग्रस्त श्री हरिभक्ती परायण आदरणीय
कापसाच्या आणि सोयाबीनचे मोठे व्यापारी गजानन पाटील आले. त्यांच्याजवळ 2-3 गाड्या आहेत. मी म्हटलं 5 हो बिचारे जवळ, अशा लोकांजवळ काय हरकत आहे, बुवाजी गाडी घेऊन जा. म्हटलं आम्हाला ड्रायव्हर नाही, त्याने ड्रायव्हर देतो. म्हटलं त्यात काय टाका, त्यात काय टाका. ते म्हणजे टाकूनही मीच देतो, तिकूनही बी तुम्हाला तेच आणतो. मला 3 खेप फोन केला, बुवाजी पैशाची अडचण असेल तर पाठवू का. म्हटलं समर्थांच्या सोबत आहो, अडचण कोणतीच येत नाही. विडाला तुकोब बाबा रे. हा फराळाची तर आहेतच. आता ते फराळ अन्नदाना सांगितलंच ते बी. चला मला असा भाव तुम्हा लोकांना सांगायचा की तुकोब म्हणतात बाबा रे, त्या साधकाला सांगतात तुला जर खरंच खरं सुख लागत असेल तर तू पंढरपूरचा वारकरी हो. होये होये वारकरी. आता यायला जरी कळत नसलं प्रशांत महाराज तर तुम्हाला महाराज लोकांना कळतंय. इथं दुर्वृत्ती झाली आहे. होये होये वारकरी. आणि संतांचं बोलणं हे सूत्र पद्धतीचं असते. आपलं बोलणं अनंत वाचा, एक तोळा तिकडे का 2 तोळे इकडे असं असते आपलं. गांजारभर का तोळा. पण संतांचं बोलणं सूत्र पद्धतीचं असतो. ज्या अर्थी तुकोबरायांनी डबल शब्द वापरला, होय होय वारकरी. त्यांच्या बोलण्यामध्ये 2 अर्थ जडलेले आहेत. पहिल्याने होय वारकरी, होय 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 वारकरी. वारकरी व वारकरी हा सामान्य लोकांकरता शब्द उच्चारला. सामान्य लोकांनी वारकरी व्हावं म्हणजे सामान्य लोकांनी कसं मारा, वारकऱ्यांनी वारकऱ्याचे सामान्य लक्षण असले पाहिजेत ना. वारकरीचे सामान्य लक्षण काय आहे. गोपी चंदन ओटी तुळशीच्या माळा, तुळशीच्या माळा, हार मिरविते गळा रे, हार मिळविते गळा रे, काळ मृदंगाई पुष्पांचा वर्षा, पुष्पांचा वर्षा, अनुपम्य सुख सोडा रे, अनुपम्य सुख सोहळा रे, नाच आनंद कल्लोळ पवित्र दाने नामावरी रे, नाचतानी कल्लोळ पवित्र दाने नामावरी रे, कल्लोळ पवित्र दाने नामावरी रे, नाचतानी कल्लोळ पवित्र दाने नामावरी रे. हो, हे महत्वाचं वारकऱ्याचं बाह्य लक्षण आहे. वारकऱ्यांनी काय करायला पाहिजे. होय होय वारकरी. पहिला होयचा अर्थ सांगून आलो मी. वारकऱ्याचं बाह्य लक्षण असलं पाहिजे. पंढरपूरचा वारकरी त्याने गळात माळ घातलीच पाहिजे तुळशीची. तुळशीची माळ न घालता वारी करणं फल नाही त्याला. हे बाह्य लक्षण आहेत. एक परी इरी माळ घातली म्हणजे मोठा साधूच होते असं काही नाही, पण बाह्य लक्षण असले पाहिजेत ना. त्याने ही माळ घातली पाहिजे तुळशीची. गोपी चंदन उटी तुळशीच्या, हा गोपी चंदन लावलं पाहिजे त्यांनी. गोपी चंदन दररोज लावलं पाहिजे. तर ती चंद्रभागेत लावणार आहेत म्हणून लावता फक्त लेको. दररोज चंदन लावलं पाहिजे. गोपी चंदन कसं लावलं पाहिजे. उर्दो पुंड्र भाड कंठी शोभे माड, कापीचे कडी काढत या भेने. उर्दो पुंड्र गंध लावलं पाहिजे. पुंड्र म्हणजे उर्द म्हणजे उप, पुंड्र म्हणजे पोकळ. विडाला पहिलं लक्षण आहे वारकऱ्याचं बाह्य लक्षण. त्यांनी माळ घातली पाहिजे. दुसरं लक्षण आहे त्यांनी गंध लावलं पाहिजे. तिसरं लक्षण आहे त्यांनी हरिपाठ घेतला पाहिजे. चौथं लक्षण आहे त्यांनी ज्ञानेश्वरी गाथा वाचली पाहिजे. 5वं लक्षण आहे त्यांनी आळंदी पंढरपूरची वारी करायला पाहिजे. असा होऊन तू वारकरी हो. म्हणजे बाह्य लक्षण आणि युक्त हो. वारकरी झाला बाह्य लक्षणच नाही. लग्न झालं मंगळसूत्र घातलं नाही, जोडवी घातली नाही, कुकू लावत नाही, काही नाही. मी तुमची जा 2 काना खाल्ला का माळ घालणार नाही म्हणे. आमची मनमाळ आहे. वा बे मनमाळ आले का. मनमाळ म्हणतात ते. विडाला तसं नाही. हे पंढरपूरला आल्यानंतर माळ घालायची भावना आणि माळ घातलीच पाहिजे. आणि घरी गेल्यावर श्रावण महिन्यात काढून ठेवली पाहिजे. तसं करू नये. माळ घातली पाहिजे बाह्य लक्षण. गंध लावलं पाहिजे बाह्य लक्षण. हरिपाळ घेतला पाहिजे बाह्य लक्षण. ज्ञानेश्वरी गाथा वाचली पाहिजे बाह्य लक्षण. वाऱ्या केल्या पाहिजे बाह्य लक्षण आहे.
जवळच एखादं क्षेत्र असेल, एखादं मंदिर असेल, त्या मंदिरातच जायचं. मग वारीला नाही आपण दर एकादशीला येऊ शकत, मग गावातलं पांडुरंगाचं मंदिर असेल, त्या पांडुरंगाच्या मंदिरात जायचं. बरं, आमच्या गावात पांडुरंगाचं मंदिरच नाही, मग घरच्याच पांडुरंगाला अगरबत्ती लावून ओढायचे. बाह्य लक्षण, आता बाह्य लक्षणामध्ये लय मला सांगता येणार आहे. हे बाह्य लक्षण, होय वारकरी, होय वारकरी, बाह्य लक्षणाने युक्त होऊन वारकरी हो. आता अंतर्लक्षण, इतरांच्या विषयी दयामय असावी, नामस्मरण असावं, परोपकार भावना असावी, हे बाह्य लक्षण वारकऱ्यांची आहेत. विडाला अंतर्लक्षण सांगू का? सतत कृष्णमूर्ती सावळे, खेडे हृदय कमळी, म्हणजे हे त्याचे अंतर्लक्षण आहे. हे बाह्य लक्षण एक घ्यायचं, होय वारकरी. दुसरं होय वारकरी, अंतर्लक्षण घ्यायचं, होय होय वारकरी. वारकरी होऊन पाहे, आता तिथे डबल शब्द आला, पाहे पाहे रे पंढरी. पहिल्याने सामान्य वारकरी होऊन पंढरपूरला जा, मग डबल विशेष वारकरी होऊन पंढरपूरला पा. पंढरपूरला पा म्हणजे तुला देव कळणार आहे. सामान्य रूपामध्ये देव कळतच नाही. इथले येडे लोक आहेत का? सामान्य लोक सामान्य रूपामध्ये कळतच नाही तो. म्हणून या वाऱ्या गिऱ्हाईकासाठी आहेत. संतांसोबत आपण जर पंढरपूरला आलं, पैदल आलं, तर आपल्याला देवाचं विशेष रूपाचं दर्शन होतो. काही काही 72 तसे असतात, गाडीतून उतरले, चंद्रभागेत गेले, चंद्रभागेतून दर्शन बारीत लागले, दर्शन घेतलं आणि डबल पंढरपूर म्हणजे गाडीत बसलो, घरी चाललं गेलं. घ्या, अरे पंढरपूरचा विधी आहे चंद्रभागे स्नान, विधी तो हरी कथा, समाधान चित्ता सर्व काढ. चंद्रभागेच्या आंघोळीनं बाह्य पाप जातो, नगर प्रदर्शन अंतकरण शुद्धी होतो, हरिकथेनं भगवंताचं स्वरूप कळते, त्यावेळेला त्याच्या दर्शनाने आपल्याला समाधान प्राप्त होते. दर्शन हा विधी सांगितलाच नाही. विडाला या क्षेत्रानंतर होईल तेवढ्या हरिकथा कीर्तन प्रवचन ऐकलं पाहिजे. काही इकडे तिकडे फिरलं पाहिजे. माणसं म्हटलं की घोंगडेतून, बाया म्हटलं की बांगडे चालले फिरायले का कुठे चालले आणि फिरून येतो ना. मी म्हटलं कीर्तन ऐकून येणं. सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये दिवसभर कीर्तन असतात, जात जाईन ऐकेले ते नाही. पूर्वीच्या काळामध्ये श्रीधर स्वामी महाराज यांचं गोरक्षणला भागवत असायचं, ते नाही. मनुका घेते, मनुक्याले का जा. विडाला जाऊ द्या, मी तिकडे गेले तिकडे जाणार. होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, पंढरी पा. आधी बाह्य लक्षणाने युक्त वारकरी हो पहा, नंतर अंतर्लक्षणाने वारकरी झाल्यानंतर तुला हा भगवंताचं खरं स्वरूप कळणार आहे. महाराज, पण पंढरपूरचा जो वारकरी का, ते पंढरपूर आहे कुठं? पंढरपूर आहे कुठं? वृत्तिलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. त्रिलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. येथील मोकाची वासी विठीवर, तेथील मोकाचे वास विठेवर. कुंडलिक भक्तरा कुंडलिक भक्तराज, शोभे चंद्रभागा तीर. बोलते साधू संत, जीवा वाटे हुर हुर. बोलते साधू संत, जीवा वाटे हुर हुर. तुम्ही संत माय बाप, एवढा उपकार करा, त्या मदत थवारी दाखवा दिनाचा सोयरा. तुम्ही संत माय बाप, एवढा उपकार करा, त्या मदत थवारी दाखवा दिनाचा सोयरा. सामान्य वारकऱ्यांनी विचारलं, महाराज तुम्ही म्हणता पंढरपूरचे वारकरी वा, पण ते पंढरपूर आहे कुठं हे आम्हाला माहित नाही. पंढरपूर आहे कुठं? तुकोबरायांनी सांगितलं, वृत्तिलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. महाराज, वृत्तिलोक तर फार मोठा आहे,
मृत्यूलोकामध्ये अनेक द्वीप आहेत, पण ते पंढरपूर कोण्या द्वीपामध्ये आहे? जम्बू या द्वीपा माझी एक पंढरपूर. या दीपा माझे एक पंढरपूर गाव. धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. नगर देखा तू पाटील त्याचे नाव. चला जाऊ गया ठाया, काही भोजन गया चला जाऊ दया दया काही भोजन मागया. चला जाऊ गया ठाया, काही भोजन चला जाऊ दया दया काही भोजन मागया. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. 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 त्यांनी विचारलं, मला मृत्यूलोक फार मोठा आहे, मृत्यूलोकामध्ये अनेक द्वीप आहेत, सप्त द्वीप आहेत, पण तो पांडुरंग परमात्मा कोण्या द्वीपामध्ये राहतो? तर जम्मू या द्वीपा माझी एक जम्मू द्वीपी आहे. त्या जम्मू द्वीपामध्ये पंढरपूर गाव आहे. पण महाराज जम्मू द्वीपही म्हटलं की फार मोठा आहे. नेमका पत्ता सांगा. तुकोबरे नेमका पत्ता सांगितला. हिमाद्री एक वशविले मातिरे वसविल नगर. त्याचे नाव पंढरपूर रे. त्याचे नाव पंढरपूर रे. येथील मोकाशी चार भुजाची. मुखाचे चार भुजाची. महिला 16,000 रे. ला 16,000 रे. आसत जाऊताच्या गावात खेळी आसत देईल वेसावारे. आसत जाऊताच्या गावात खेळी आसत देईल वेसावारे. आदत गवताच्या गावाले घडिया तुझे इलवी सावारे. आदत गवताच्या गावाले घडिया तुझे इलवी सावारे. तुकोबरा तुम्ही नेमका पत्ता सांगावा आम्हाला. जम्मू द्वीपही फार मोठा आहे. त्या जम्मू द्वीपामध्ये तुकोबरा म्हणतात भीमा तीरी एक भीमेचा तीर आहे. वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे. हे दिंडी जरा माझी मी सांगितलं तुम्हाला उशिरा कळल्या गेली, नाहीतर नाचतच चालू वा विढाला. ढला 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 मी वयाने नाही थकलो, फक्त या शरीरानेच थकलो विढाला. ढला 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 नाहीतर काय वारी असायची. कमी करणार थोडासा विढाला विढाला. जम्मूद्वीप आहे. त्या जम्मूद्वीपामध्ये भीमेच्या काठावरती हे पंढरपूर नगर आहे महाराज. मग त्या पंढरपूरचा पांडुरंग व्हीआयपी लोकांचा देवशी. व्हीआयपी लोकांचा तू कबरांत तुला माहित नाही. आंधड्या पांगड्याचा एक विठोबा हा प्रसवला विश्वतोची सर्व होये जाणता. घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य भव दुःख कोण वारी तुझ वाचोनी चिंता. काय राजा खरं मजा वारी त्या फक्त विढाला. चला मला आपल्याला सभा सांगायचा असं त्या ते पंढरपूर आहे. त्या पंढरपूरचा वारकरी होये होये वारकरी पाहे पाहे रे पंढरी. म्हणजे पंढरी पाहिलं असताना भगवंताचं यथार्थ स्वरूप कळणार आहे. आणि यथार्थ स्वरूप कळल्यानंतर पंढरपूर पाहिल्यानंतर त्याची प्राप्ती झाल्यानंतर त्याच्या प्राप्ती करता अन्य साधन करण्याची गरज नाही. हे दुसऱ्या चरणामध्ये आहे. काय करावे साधने. काय करावे साधने. काय करावी साधने. काय करावी साधने. काय करावे साधने. काय करावे साधने. काय करावी साधने. काय
मुबारकुमाई मुबारकमाई 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 विशास रूपाने पंढरी पाहिली म्हणजे पांडुरंग आपल्याला कळलेला आहे, त्याची प्राप्ती झालेली आहे. आता त्याच्या प्राप्ती करता साधन करण्याची काही गरज आहे का? साधन कशा करता असते? साधन म्हणजे भगवत प्राप्तीची साधन. हा त्याला साधन माणसं नाही तर असं तुमच्या पंक्तीतलं साधन तुम्ही लय हुशार लोक अर्थ घ्यायले. ते साधन नाही. मग भगवत प्राप्तीची जी साधना आहे, अन्य साधन आहे, ते करण्याची गरज नाही. काय साधना असेल हो? ज्ञानी साधन आहे, यज्ञ साधन आहे, तीर्थयात्रा साधन आहे, काय अन्य साधन आहे, कर्म साधन आहे, यज्ञाधिक साधन आहे. पण मात्र तू कोणता भगवंताच्या यथार्थ स्वरूपाची ओळख झाल्यानंतर काय करावी साधने? साधने करण्याची गरजच नाही. पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्याला कोणतं साधन करायची गरज नाही. न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, काही करायची गरज नाही. फक्त वारी करत जा. विठाला काय करावी साधने? सहस्रचंडी यज्ञ हे कशाला करता बसता? काम नाही दम नाही, काही करायची ते साधन कशा करता? भगवत प्राप्ती करता. पंढरपूरला नंतर भगवंताची प्राप्तीच झाली आपल्याला. मग काय करावी साधने? साधना करून तरी काय? पंढरपूरचं फल काय? फळ अवघेची येणे. पंढरपूरच्या वारीमध्ये सर्व फळ माणसाला प्राप्त होतो. त्यामुळे काय करावे साधने? फळ अवघेची येणे. पण मग महाराज, अभिमान वगैरे जर असला तर तुकोपर्यंत तो अभिमान देखील नष्ट होणार आहे. तिसऱ्या चरणामध्ये आहे. अभिमान रे अभिमान रे अभिमान रे अभिमान रे रे अभिमान रे अभिमान रे अभिमान रे कोडावागे पुरे कोडावागे पुरे कोळावागे कोडावागे पुरे कोडावागे पुरे कोळावागे पुरे कोळावागे काय करावी साधने 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 साधने काय करावी साधने काय करावी साधने तुकोपर्यंत बाबा रे पंढरपूर पाहिलं, भगवंताची यथार्थ स्वरूपाची ओळख झाली. त्यामुळे अभिमान शिल्लक राहत नाही. अभिमान नुरे. कोणत्याच प्रकारचा अभिमान नाही. ध्यानाचा, धनाचा नाही, गुणाचा नाही, रूपाचा नाही. वारीला आले की सर्व अभिमान नष्ट होतात. बरं सर्व कारण पंढरपूरचा महिमा त्या पद्धतीचा आहे ना. तिथं कोणत्या प्रकारचा पंढरीशी लोका नाही अभिमान. पंढरीच्या लोकांनी बरं बऱ्याच वेळा लोकांना पंढरीच्या लोकांना अभिमान. पंढरपूरचे लोक तर लय अभिमानी आहेत बा. रस्ता जरी विचारला तर व्यवस्थित सांगत नाही ते. पण पंढरीशी लोका, पंढरपूरला येणाऱ्या लोकांना कोणत्याच प्रकारचा अभिमान नसला पाहिजे. म्हणून उठाउठी अभिमान जायसे थोडं अभिमान नुरे. कोणताच अहंकार अभिमान उरत नाही. एक सांगू का? भगवंताच्या यथार्थ स्वरूपाची ओळख झाल्यानंतर, यथार्थ दर्शन झाल्यानंतर अहंकारच राहत नाही. सांगा काय म्हणायचं? माझी साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी. काय
अंकार लोपी अवदारी द्वैत जाय अशी होय. आता एक टूक नाही आठवलं विडाला हला हला आता आठवणार मला काय माहित. आपण हा अभंग घेतो त्याच्या ओळ्या पाहून ठेवल्या असत्या. इथं पण आलं म्हटलं बाबाची सेवा आहे, काहीतरी करावं. भगवत साक्षात्कारामध्ये अहंकार नष्ट होत असतो. नाही का? झालं. अभिमान नुरी कोड कोड या शब्दाचा अर्थ इच्छा. ज्याची जे इच्छा असेल ना ते पूर्ण होते. प्रमाण महाराज त्याला आनंद तेथीचा मुखयाशी वाचा हा बैरे काय आणि रे आंधळ्याशी डोळे पांगड्याशी पाय तुका म्हणे वृद्ध होती तर रे पुढं गेलं वाटतं आपलं नाही गेलं का नाही तर ते पुढं नाचत चालत जाय विढाला अवघीच पुरे. दुसरं प्रमाण सांगतो. मनाचे संकल्प पावविल जरी राय बुद्धी त्याचे पाये सत्य संकल्पाचा दाता नारायण त्या पूर्ण करी मनोरथ पूर्ण करत असतो. फक्त सत्य संकल्प पाहिजे, काहीच नाही हो बा. सत्य संकल्प केला वारीचा, वारी काढली. आता टिकवणं आमच्या 2 माणसाच्या हाती आहे. काय 55 पुढे गेल्यानंतर तर तबू काही होत नाही विडाला. गजानन बाबांनी प्रेरणा दिली, त्या प्रेरणेतून ही तयार झालेलं आहे. अभिमान नोडी ओढ अवघेची पुरी. पण अभिमान नसल्यामुळे नष्ट झाल्यामुळे सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहे. तो परमात्मा डोळ्यामध्ये बसलेला आहे. हे शेवटचं चरण आहे. तुका म्हणे डोळा तुका म्हणे डोळा तुका म्हणे डोळा तुका म्हणे डोळा तुका म्हणे डोळा
तुकोवरंत तुका म्हणे डोळा तुम्ही डोळ्यांनी पाहला आणि विठू वैसला सावडा तो माझ्या मनामध्ये जाऊन बसलेला आहे. तर सर्व नष्ट झालेलं आहे. मी वारकरी झालो, पंढरपूर पाहिलं. पंढरपूर पाहिल्यामुळे साधन करण्याची गरज नाही, इच्छा सर्व पूर्ण झालेली आहे आणि फल देखील सांगितलेलं आहे. त्याचा अभिमान नुरे ओढ अवघीच पुरे इच्छा पूर्ण होतील. आणि त्यानंतर तो परमात्मा एकदार का डोळ्यांनी पाहला, तो अंतकरणामध्ये बसल्यानंतर बैशी जीवे रडवणे असं होणार आहे. असा अभंगाचं थोडक्यामध्ये आशय सांगितलेला आहे. झालेली सेवा श्री व श्री गुरूंच्या चरणी समर्पित करतो. नडी माझा ऐका, सर्वांनी निष्ठेने जीवन जगा, संघटित व्हा, गड्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, एखादं सारखं व्रत करा, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ वाचा, रामकृष्ण सारखा मंत्र जपा, 15 मिनिटाचा हरिपाठ घ्या आणि ज्या ज्या वेळेला कोणी सत्कर्म करत असेल त्या सत्कर्माला सहकार्य करा. दुसरी सूचना, या वर्षी आमचे कमी वारकरी आहे आणि आम्ही 35 जाऊ. लोक इथं येतात, आले की जागा पाहतात, जागा पाहिली की मारा आम्ही येऊ का. माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे, पायी येणाऱ्या वारकऱ्याला आम्ही जास्त लोक घेणार नाही, 50च वारकरी आणि 10 त्याची सेवेदारी, म्हणजे किती लोक झाले, 60 लोक साधारण या वास्तूमध्ये राहू शकता. तुम्हाला मला हेच वास्तू कशी काय तुम्हाला भेटणार आहे. मी साहेबांच्या पाया पडील की साहेब तुम्ही आम्हाला पंढरपूरला 8 दिवस जागा द्या. यावर्षी 10 दिवस होतात म्हणा, पण आपल्याला तिथी माहित नव्हती. मग अष्टमीला आपण पोहोचलो की पौर्णिमेपर्यंत बराबर होतो. म्हणून निकाते साहेब यांचे मी पाया पडणार आहोत की साहेब आम्हाला द्या. 60 लोक राहतील आमचे. नाहीतर मग मागच्या वर्षी आम्हाला तुम्ही ठेवलं तर आग्रह करू नका आणि आम्हाला भिडीत पाडू नका. एसटी पैदल येणाऱ्या वारकऱ्याला 50 लोक पैदल, 10 लोक त्याची सेवाधारी, त्यानंतर मग बाकीचे मागून एसटीने येतील. नाही मागच्या वर्षी कसं ठेवलं तर मग वर्षानं आमच्यासोबत वाद हा काही मत नाही. मारा जागा घ्या. जागा म्हटलं की 50 लाख कुठून आणता, 50 रुपये नाहीत खिशात, 50 लाखाची जागा घ्या आणि तिथं वास्तू तयार करा. आता तुकाराम बाबाजवळ सांभाळणारे आहे, इन्कमाची बाब आहे संस्थेला, आपल्याला कोण सांभाळणार आहे, कोणी सांभाळणार नसल्यामुळे आम्ही जागा घेणारच नाही. पण साहेबांच्या पाया पडल्याशिवाय राहणार नाही. साहेबांना सांगेल साहेब तुम्ही नाहीतरी कोणाला तरी भाड्यानं देसाल, त्यापेक्षा दरवर्षी आम्हालाच भाड्यानं द्यावं आणि त्यांनी आपल्याला द्यावं. एवढ्या करता आपण देखील इथं आलेल्या वारकऱ्यांनी शिस्तबद्ध वागावं, एवढीच माझी विनंती आहे. म्हणून पुढच्या वर्षी कोणी आम्हाला आग्रह करू नका, पीडित पाडू नका की महाराज जागा आहे तर आम्ही येऊ का, म्हणून अजिबात नाही. म्हणून आपापल्या व्यवस्थेनं माझ्या गावचे लोक येले, माझ्या गावची गाडीनं लोक येले, पण ते जेवणा करता या, नाश्ता करता या, पण झोपण्या करता नाही. ती गजानन महाराजच्या मंदिरामध्ये जातात. बाकीचेही लोक आमच्या गावचे येले, पण एकानं मला म्हटलं नाही की मारा आम्हाला राहू द्या म्हणून, इथं जागा आहे तर. उलट गजानन मामाला आग्रह करून आम्ही आणलं. ते कामाचे आहेत, आमच्या नेहमी कामाचे आहेत आणि संस्थेची निगडीत सेवा करणारे आहेत. पण मा गावातल्या लोकांनी, ज्ञानखेड आणि टाकडी या गावातल्या लोकांनी आम्हाला कोणच म्हटलं नाही महाराज जागा आहे तर आम्ही येऊ का म्हणून.
म्हणून बाहेरगावच्या लोकांना माझी विनंती आहे की आम्हाला भेटीत पाडू नका जात जाऊ, आम्हाला भेट राखल्या जात नाही. या वर्षी जागा उपलब्ध आहे, राहू शकतात पौर्णिमेपर्यंत, पण पुढील वर्षी तुम्ही तुमच्या हिशोबाने वारीला यायचं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय हरे राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिले रे पुढे वेडे वाकुळे परा क्षमा परा नाही विचारिला अधिकार व्यापुला परा क्षमा पराग महाराज सिद्ध कामाने ज्ञानेश्वर लख माया पटिकारा पराक्रमा पराग महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडरीक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव